मित्रांनो, माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना आहे, ज्यामध्ये मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी एक मोठा पाऊल उचलला आहे। या योजनेच्या अंतर्गत जर तुमच्याकडे एक किंवा दोन मुले असतील तर तुम्हाला 50,000 रुपयाची आर्थिक मदत मिळणार आहे। किती? 50,000 रुपयाची आर्थिक मदत मिळणार आहे। आणि ही योजना विशेषतः मुलीबाबत वाढत्या भेदभाव आणि मुलीच्या विकास करण्यासाठी सरकारने सुरू केले आहे। आता हे विकास करण्यासाठी काय काय दिलेलं आहे आणि कसा अर्ज करायचा आहे आणि तुम्हाला 50,000 रुपये कसा मिळणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार। तर चला तर व्हिडिओ सुरू करूया। योजनेसाठी अर्ज कसा करायचा आता ते पहिला बघूया सर्वात अगोदर। आता याला पात्रता काय आहे? या योजनेसाठी अर्ज करण्यास महाराष्ट्राचा नागरिक असायला पाहिजे आणि अर्जदाराकडे एक किंवा दोन मुले असणे गरजेचे आहे। यापेक्षा जास्त असतील तर या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाहीये। दुसरी अट अशी आहे, आवश्यक कागदपत्रे पाहिजेत, म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड हे सगळे आवश्यक कागदपत्रे पाहिजेत। जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, इतर आवश्यक कागदपत्रे आणि योजनेच्या निकषानुसार आवश्यक असू शकतात। अर्ज कसा करायचा ते बघूया। अर्ज ऑनलाईन किंवा संबंधित सरकारी कार्यालयात जाऊन करू शकता। अर्ज करताना तुम्हाला सर्व आवश्यक माहिती भरणे आवश्यक आहे। अर्ज भरल्यास संबंधित अधिकाऱ्याची पडताळणी करण्यात येईल। योजनेचा अर्ज आता भरलेला आहे। माझी कन्या भाग्यश्री योजना अंतर्गत अर्जाचे फॉर्म तुम्ही संबंधित सरकारी वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता। अर्ज संबंधित स्थानिक कार्यालयातूनही मिळवू शकता। माझी कन्या भाग्यश्री योजना मुलीच्या प्रगतीसाठी एक महत्त्वाचा पाऊल आहे। यामुळे मुलीच्या मतभेदावरती म्हणजे जे भेदभाव होते ते कमी होण्यासाठी या योजना सुरू करण्यात आल्या आहे आणि मुलीच्या शिक्षण, आरोग्य आणि विकासासाठी सरकारने आर्थिक मदत दिली आहे। सरकारने हे सुनिश्चित केले आहे की सर्व मुलींना भविष्यात उज्ज्वल वाटचाल होईल। संपूर्ण अर्ज प्रक्रियेची माहिती मिळवण्यासाठी संबंधित वेबसाईटला भेट द्या आणि आवश्यक कागदपत्र नुसार तुमचा अर्ज भरा। आणि जर तुम्हाला हे कसं भरायचं त्याचं ट्युटोरियल पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा, आपण नक्कीच याच्यावरती बनवू। धन्यवाद।